Hey, hello everyone. I am your spoken English trainer Ashwin Chauhan, and I have come up with a new topic, and the topic will be simple future tense. So what will be the simple future tense? तर simple future tense म्हणजे काय? तर simple future tense म्हणजे साधा भविष्यकाळ. समथिंग विल हॅपन, काहीतरी भविष्यामध्ये होणार, त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. मी जाणार, तो येणार, ते खेळणार, ते अभ्यास करणार, म्हणजे काहीतरी फ्युचर मध्ये होणार, त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापर करतो. आता फ्युचर म्हणजे काय? तर फ्युचर म्हणजे भविष्य, म्हणजे भविष्यात एखादी क्रिया होणार. Something will happen in the future. So for that we use simple future tense. So now we will see the structure. So what will be the structure for this simple future tense? So structures will be subject plus will plus base form plus object. सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आपल्याला will, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेस फॉर्म म्हणून V1 आणि त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट. एंडिंग मध्ये राहणार र. तर चला काही सेंटेन्सेस बनवूया आणि त्यांना ट्रान्सलेट करूया. मी क्रिकेट खेळणार, आय विल प्ले क्रिकेट. ते इथे येणार, दे विल कम हिअर. आम्ही अभ्यास करणार, वी विल स्टडी. तुम्ही पुण्याला जाणार, यू विल गो टू पुणे. ते इथे येणार, दे विल कम हिअर. राम आणि श्याम भांडण करणार, राम अँड श्याम विल फाईट. ते इथे येणार, दे विल कम हिअर. ती आज लवकर झोपणार, शी विल स्लीप अर्ली टुडे. ते इथे येणार, दे विल कम हिअर. ते पुण्याला जाणार, दे विल गो टू पुणे. तो मंदिरात जाणार, ही विल गो टू टेम्पल. ती लवकर उठणार, शी विल वेकअप अर्ली. राम भांडण करणार, राम विल फाईट. राम अभ्यास करणार, राम विल स्टडी. मी तुम्हाला उद्या बोलवणार, आय विल कॉल यू टुमॉरो. ते इथे उद्या येणार, दे विल कम हिअर टुमॉरो. ती तिला बोलवणार, शी विल कॉल हर. ते इथे येणार, दे विल कम हिअर. तो टेबलवर बसणार, ही विल सिट ऑन द टेबल. तो खुर्चीवर बसणार, ही विल सिट ऑन द चेअर. ते फ्लोरवर उभे राहणार, दे विल स्टँड ऑन द फ्लोर. ते पुण्याला जाणार, दे विल गो टू पुणे. राम अभ्यास करणार, राम विल स्टडी. राम इथे येणार, राम विल कम हिअर. राम आज चांगले कपडे पहनणार, राम आज चांगले कपडे टाकणार. राम विल वेअर न्यू क्लॉथ्स टुडे. राम विल वेअर गुड क्लॉथ्स टुडे. राम तुम्हाला भेटणार, राम विल मीट यू. ती इथे येणार, शी विल कम हिअर. ती तुला भेटणार, शी विल मीट यू. ते तुला बोलणार, दे विल टॉक टू यू. तो दरवाजा उघडणार, ही विल ओपन द डोर. ती दरवाजा बंद करणार, शी विल क्लोज द डोर. सो सी द फ्यू स्टुडंट्स. सो सी द स्टुडंट्स व्हॉट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस वी हॅव सीन. म्हणजे काहीतरी फ्युचर मध्ये होणार, त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापर करतो. तर चला आता आपण बघूया नेगेटिव्ह सेंटेन्सेस. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दॅट व्हॉट विल बी द स्ट्रक्चर फॉर द नेगेटिव्ह सेंटेन्सेस. सो स्ट्रक्चर्स विल बी सब्जेक्ट प्लस वोंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता वोंट म्हणजे काय? तर विल आणि नॉटचं हे कॉन्ट्रॅक्शन म्हणून आपण शॉर्ट मध्ये त्याला वोंट म्हणतो. त्याच्यानंतर वर्बचं बेस फॉर्म आणि ऑब्जेक्ट. र नाही, मी कॉलेजला जाणार नाही, आय वोंट गो टू कॉलेज. तो इथे येणार नाही, ही वोंट कम हिअर. ती अभ्यास करणार नाही, शी वोंट स्टडी. ते मला भेटणार नाही, दे वोंट मीट मी. मी सकाळी लवकर उठणार नाही, आय वोंट वेकअप अर्ली. तो दरवाजा उघडणार नाही, ही वोंट ओपन द डोर. ती दरवाजा बंद करणार नाही, शी वोंट क्लोज द डोर. तू चांगले कपडे वेअर करणार नाहीत, यू वोंट वेअर गुड क्लॉथ्स. तो लवकर उठणार नाही, ही वोंट वेकअप अर्ली. तो पुण्याला जाणार नाही, ही वोंट गो टू पुणे. राम आणि श्याम भांडण करणार नाहीत, राम अँड श्याम वोंट फाईट. मी तुला काहीच शिकवणार नाही, आय वोंट टीच यू एनिथिंग. ते इथे येणार नाहीत, दे वोंट कम हिअर. ते तुला बोलवणार नाहीत, दे वोंट कॉल यू. मी तुला शिकवणार नाही, आय वोंट टीच यू. तू इंग्लिश कधी शिकणार नाही, यू विल नेव्हर लर्न इंग्लिश. तू इंग्लिश शिकणार नाही, यू वोंट लर्न इंग्लिश. मी तुला इंग्लिश शिकवणार नाही, आय वोंट टीच यू इंग्लिश. सो वी हॅव सीन सम नेगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे काहीतरी होणार नाही, फ्युचर मध्ये काहीतरी होणार नाही, त्यासाठी आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेस
पाहतो किंवा पाहिले. फ्युचर मध्ये काहीतरी होणार नाही त्यासाठी आपण सिंपल फ्युचर नेगेटिव्ह टेन्स वापर करतो. सो नाउ वी आर गोइंग टू सी द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर सर्वात पहिले एक क्वेश्चन अराइज होतो की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. जे सेंटेन्सेस हेल्पिंग वर्ब स्टार्ट होतात त्यांना काय म्हणतात, त्यांना म्हणतात इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स. Interrogative questions always starts with the helping verb and at the end of the sentences we will use the question mark and its answer will be yes or no. म्हणजे ज्याचे आन्सर आपण हो किंवा नाही मध्ये दिले जाते त्यांना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचे आपण स्ट्रक्चर बघूया. तर व्हॉट विल बी द स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर असणार सर्वात पहिले काय घ्यायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब. तर विल काय याच्यामध्ये, हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट. त्याच्यानंतर घ्यायचं वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. म्हणजे याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. चला आता काही प्रॅक्टिस करूया. तू जाणार का, विल यू गो. तो येणार का, विल ही कम. ती लवकर उठणार का, विल शी वेक अप अर्ली. ते तिकडे जाणार का, विल शी गो देअर. राम भांडण करणार का, विल राम फाईट. तू तिला बोलवशील का, विल यू कॉल हर. ते तुला बोलवतील का, विल दे कॉल यू. मी अभ्यास करणार का, विल आय स्टडी. तू त्यांच्यासोबत जाणार का, विल यू गो विथ देम. ते तुला बोलवणार का, विल दे कॉल यू. ती लवकर झोपणार का, विल शी स्लीप अर्ली. तर बघा स्टुडंट्स, आपण कशा टाईपचे सेंटेन्सेस पाहिले. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. If you don't want to miss such type of videos, so first subscribe my channel, share with your friends and like. Thank you.